उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। उजनी धरण उद्या दुपारपर्यंत प्लस मध्ये येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे। सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। तर घाटमाता तसंच पुण्यात तुफान मुसळधार पाऊस सुरू आहे। या विक्रमी पावसामुळे उजनीवरील अनेक धरणं भरलेली आहेत। आज सकाळच्या अपडेटनुसार वडस धरणामधून 4000 क्युसेक, चिलेवाडी धरणातून 3817 क्युसेक, कळमोडी धरणातून 21459 क्युसेक, वडिवळे धरणातून 8270 क्युसेक, कासरसाईमधून 4500 क्युसेक, खडकवासला धरणातून 35574 क्युसेक, गुंजवणी धरणातून 2474 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय। याशिवाय इतर धरणांमधून देखील पुढील काही तासात विसर्ग सुरू करण्यात येईल। आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणात सध्या 43150 क्युसेकनं आवक सुरू आहे। ही आवक पुढील काही तासात वाढेल आणि उद्या दुपारपर्यंत उजनी धरण प्लस मध्ये येईल अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे।